तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. मी आता आलो अंबरनाथला आणि भेट घेणार आहे अंबरनाथलं प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर. तर चला. जिना उतरून आता आपण आलेलो आहोत आणि आता इकडून पुढे शेअर ऑटो आहे. शेअर ऑटोने आपण मंदिराकडे जाऊ. त्या तिकडे मी मध्येच उतरलो आहे. आपण पुढच्या जिन्याकडे जाऊया, टुवर्ड्स कर्जत साईड. हे रिक्षा स्टँड आहे. आता इकडून शेअर ऑटो असते, करायची आणि जायचं मंदिराकडे. तर चला, शेअर ऑटोमध्ये बसलो आहे. आता थोड्याच वेळात जाणार. तर मंडळी, हा मुख्य प्रवेशद्वार आहे रस्त्यापासून आतमध्ये. आता आपण पाहत आहोत आणि इथून आता आतमध्ये जाऊ खालच्या दिशेला. इकडे मंदिर आहे. तर चला. आज सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी आहे, तुम्ही पाहताय. आणि आता आपण आलेलो आहोत, हे बघा मंदिर. जाऊया आता आतमध्ये, चला. आणि नेहमीप्रमाणे जी दुकाने लागतात, छोटे छोटे स्टॉल्स हे इथे आहेत. त्या निमित्ताने त्यांचं अर्थांजन होतं. नामवाले कुठे आहेत, नाम काढून घेऊया. तर फायनली मंडळी आलेलो आहे अंबरनाथ येथे शिवमंदिर, जे 1000 वर्षापूर्वीचं आहे, त्याहूनही अधिक आणि पांडवकालीन आहे. तर मंडळी, मंदिरामध्ये प्रवेश केला. परिसरामध्ये एवढी सुंदर स्वच्छता आहे आणि फ्लोरिंग आहे, पूर्ण ही दगडांची आहे. कंपाऊंड देखील दगडांचं आहे आणि चारी बाजूला मेन म्हणजे झाडे आहेत हिरवेगार. आज सोमवार असल्याकारणाने भाविकांची प्रचंड गर्दी होती दर्शनासाठी. आणि तुम्ही पाहू शकता मंदिर, जे की प्राचीन हजारो वर्षापूर्वीचे आहे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि वास्तुवारसाचे प्रतीक आहे. तर आता जाऊया पुढे. व्हिडिओ पाहत असाल मंडळी, तर सर्वप्रथम विनंती करतो आहे, लाईक करा, शेअर करा, तुम्ही कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनला देखील क्लिक करा. मंडळी, ही ऐतिहासिक जरी गोष्ट असली, आपल्या महाराष्ट्रातील इतिहासाची गोष्ट असली, तर भाविक नेहमी दर्शनासाठी भगवान शंकराच्या येतात आणि यामुळे पर्यटक देखील भरपूर येतात, कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लांबून पाहत असालच, संपूर्ण एकाच दगडात कोरलेलं हे मंदिर आहे मंडळी. कसं केलं असेल आणि त्यावेळचं आर्किटेक्चर काय असेल हे तुम्ही पाहूनच विचार करा. मंडळी, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर हे, जे की अंबेश्वर असंही म्हटलं जातं, जवळजवळ अंदाजे 1060 इसवीमध्ये शिलाहार वंशाचा राजा मंबोवाणी याने बांधलेले सुमारे 960 वर्षांहून अधिक हे जुने मंदिर आहे. हे मंदिर भूमिजा शैलीत एकाच विशाल पाषाणातून कोरलेले असून वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे, जे की तुम्ही आता पाहत आहात. याला पांडवकालीन मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आता तुम्ही पाहताय मंदिरावर कोरलेली नक्षीकाम चित्रे. मंडळी, संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात कोरले आहे. यावर मानवी आकृत्या, देवदेवता आणि निसर्गाचे अत्यंत रेखीव कोरीव काम पाहायला मिळते, जे की सूक्ष्म पद्धतीने केलेले आहे. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी
कुठल्याही प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान, नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी नव्हती, तरी देखील त्यावेळीच्या जगात त्यावेळीचं तंत्रज्ञान किती महत्त्वपूर्ण आणि मोठं होतं हे आपणास इथे पाहायला मिळते. हे मंदिर वाधवन म्हणजेच वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे. मंडळी, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात कोरलेले आहे. यावर मानवी आकृत्या, देवदेवता आणि निसर्गाचे अत्यंत रेखीव कोरीव काम पाहायला मिळते आणि अगदी सुंदरतेने आणि समर्पकतेने असं काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते पण एका दगडामध्ये कोरलेले हे पूर्ण रेखीव काम मंडळी, की जे हे मंदिर जे आहे ना, म्हणजे हे भूमिज शैलीचे असून त्यावर वेसर म्हणजेच द्राविड आणि नागर शैलीचे मिश्रण आहे. याच्यात तुम्ही मूर्त्या पाहताय, इकडचे चिन्ह पाहताय, हे जे आहे हे द्राविड आणि नागर शैलीचे मिश्रण आहे. प्रत्येक दगडावर एवढं कोरीव काम मंडळी आजपर्यंत कुठले बघितलं नाही आपण, आणि ते तुम्हाला मी दाखवते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आशा आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट तुमची यायलाच पाहिजे. प्रत्येक स्तंभावर देखील तुम्ही पाहताय, स्तंभावर देखील त्याच प्रकारची मानवी आकृत्या, देवदेवता आणि निसर्गाचे काही अत्यंत रेखीव काम केलेले आहे त्यांनी अगदी सुंदरतेने. म्हणजे मंदिराला तुम्ही गेलात ना तर 3 दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा उजवीकडील आणि डावीकडील असे 3 दरवाजे आहेत. त्यातील समोरील दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा आहे. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे मंडळी, मंदिराचे सभागृह जे आहे म्हणजेच मंदिराचे गर्भगृह जमिनीच्या खाली आहे, जिथे पोहोचण्यासाठी सुमारे 20 पायऱ्या उतराव्या लागतात आणि येथे स्वयंभू शिवलिंग आहे. तर आता येऊया महाशिवरात्रीकडे. मंडळी, ही जी सौंदर्य जे रेखाटलेले आहे, जे कोरीव काम केलेलं आहे, खूपच म्हणजे म्हणतात ना, ज्याची गणनाच करू शकत नाही आपण, अशा प्रकारे सुंदर केलेलं आहे. तर मंडळी, आपला विषय आता पुढील आहे तो म्हणजेच इथला उत्सव. मंडळी, येत्या महाशिवरात्रीला इथे खूप जोरदार मोठा उत्सव असतो, तो तुम्ही नक्कीच पाहायला या. तुम्हाला कळकळीची विनंती. भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजेच ASI या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित देखील केलेली आहे. मंडळी, तुम्ही पाहताय, हेच आपलं भविष्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक जे भारतीय पुरातत्व विभागाने ASI या मंदिराला घोषित केले. मंडळी, भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात. यातील बहुतांश मंदिरे ही अगदी प्राचीन असल्यापासून दिसून येते. या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक या देवळात जातात. इथल्या स्थानिकांच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत एका मोठ्या दगडातून हे मंदिर बांधले. अंबरनाथ मंदिर हे वालधुनी नदीवर मंदिर बांधले आहे. मंडळी, अंबरनाथ शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी सन 1060 काळातला संस्कृत शिलालेख आढळतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 मोठे सुंदर कोरीव खांब आहेत. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त आणखी 2 प्रवेशद्वार देखील आहेत.
शिवमंदिर जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवले गेले आहे. तुम्ही आता पाहताय अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत, जे की तुम्ही आता पाहत आहात. भाविकांची प्रचंड गर्दी सोमवार आणि गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आतील व्हिडिओ मला काढता आला नाही. परंतु माहिती तुम्हाला सांगतो, गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन, विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहपूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती कोरलेली आहे. किती सुंदर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तुम्ही पाहत आहात. त्यावेळेचं कुठल्याही प्रकारचं अत्याधुनिक यंत्रसामग्री नसताना, कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी जास्त नसताना अत्याधुनिक, हे केवळ जुनं ते सोनं आपल्याला म्हणावंच लागेल मंडळी. मंडळी, भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वारावर आहे. अंबरनाथ शिवमंदिरात अनेक पायऱ्या, अनेक देवतांची शिल्पे, कोरीवकाम आणि रचना आहेत. यात एक मुख्य खोली आहे ज्याला गाभारा म्हणतात आणि जिथे शिवलिंग ठेवलेले आहे. धार्मिक विधी करण्यासाठी एक मोठे अंगण आहे. सभामंडपाला दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडे 3 प्रवेशद्वार आहेत आणि प्रत्येकाचा सभामंडप, जो मंडप आहे ना, तो स्वतःचा देखील आहे मंडळी, बरं का. तुम्ही पाहता असालच भाविकांची किती गर्दी आहे ती पहा. आज सोमवार आहे, श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री. जल्लोष फक्त शंभू शंकराचा, हर हर महादेवाचा. आता ही एक शिळा आहे, ह्या शिळेवर देखील कोरीव काम केलेलं आहे तुम्ही पाहताय. कुठली तरी अजून चित्र त्यांनी इथे काढलेलं आहे, हे बघा. आता ही भाषा तर आपल्याला कळत नाही आहे, पण हे देखील सुंदर हे रेखाटलेलं आहे. त्यावेळेचे जे यंत्रसामुग्री असेल त्याप्रमाणे. आणि इथे वाटतं गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. पण एनिवेज अशा बऱ्याच शिळा आहेत, त्याच्यावर कोरीव काम सुंदर असं केलेलं आहे. आता येऊया आपण ह्या तळ्याकडे. असं म्हणतात इथे एक दगडाची भिंत आहे, म्हणजे शिवमंदिरास सभोवती. समोरचा नदीमंडप कालघाटात नष्ट झालेला आहे, त्यामुळे मंदिर मात्र अजून जसं टिकून आलेलं आहे मंडळी. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा, सांगा. हर हर महादेव म्हणून कमेंट करा मित्रांनो. उद्याच्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा कार्यक्रम जोरात आहे. आणि हे तुम्ही आता पुन्हा एकदा शेवटचा जाता सांगतो आहे, अवश्य आपल्या मंदिराला भेट द्या. प्राचीन, पौराणिक, जुनं म्हणतात ना, जवळजवळ हजारो वर्षापेक्षापासून जुनं मंदिराला, भगवान शंकराच्या मंदिराला अंबरनाथ येथे, मुंबई महाराष्ट्र अंबरनाथ येथे तुम्ही येऊन भेट द्या नक्कीच. व्हिडिओ कसा वाटला पुन्हा सांगतो आहे, कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नको. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत ह्यो निखिल मिस्त्री, म्हणजे तुमचं लाडको आपला माणूस निखिल, रजा घेता. बाय बाय.